महायुतीच्या अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांची मागणी होती की महाज्योतीमध्ये जे जी नेटच्या तुम्ही 3,500 जागा काढले ते कमी करून यूपीसीच्या एमपीएससीच्या ज्या बाकीच्या कोर्सच्या जागा करून ते तुमचे खिशे भरण्यासाठी जे टेंडर काढले ते कमी करा. परमिशन न्याय हक्कासाठी परमिशन लागत नाही ना, आमची कोण दखल घेणार आहे? सर्वसामान्य पोरांना असं केल्याशिवाय होणार नाही हो. आम्हाला रस्त्यावर झोपावं लागेल, आम्हाला काट्या खाव्या लागतील, तेव्हा ही कुठेतरी आमची दखल घेतली. जी नेटचं टेंडर काढलेलं आहे ते रद्द करावं. तुम्ही 3,500 विद्यार्थ्यांचं टेंडर एमपीएससी युपीएससीचे जागा कमी करून कशा पद्धतीने काढू शकता? हे चुकीचं आहे ना. विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या 800 जागा कमी करून महाज्योतीचं ते जी नेटकडे वळवल्या, युपीएससीच्या 800 जागा कमी करून त्यांनी जी नेटकडे वळवल्या. त्यांनी सगळ्या कोर्सेसच्या जागा करून विद्यार्थी स्टायपंड साठी पीएचडी धारक तिकडे समुद्रामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. त्याचं महाज्योतीच्या अधिकाऱ्यांना काही कारण नाहीये. त्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे, त्यांच्यात कुठं त्यांना पैसे भेटतील, त्यांना कुठं ह्या स्कीम मध्ये इन्स्टिट्यूटचा फायदा होईल, अधिकाऱ्यांचा फायदा होईल, मंत्र्यांचा फायदा होईल, हे सगळं त्यांना बघायचं आहे. एक एजंट कोण ठरवतं हे सगळ्या हा एजंट हा उत्तर बाहेरच्या राज्यातला आहे. आणि जे टेंडर दिलं महाज्योतीनं ते 3,500 विद्यार्थ्यांचं टेंडर कोचीच्या संस्थेला दिलं. मग आता आपली मागणी नेमकी नाही, हे टेंडर रद्द करावं. हे टेंडर रद्द करावं. जे टेंडर तुम्ही युपीएससी एमपीएससीच्या ज्या भरती आहेत, पोलीस भरतीचा आता 28,000 पोलीस भरती निघणार आहे, त्याचं टेंडर यांनी काढलं नाही. हे गावगाड्यातली पोरं पोलीस भरती करणारी पोरं, हे तुम्हाला वाटत नाही का? जी नेटचा रेशो किती आहे? आता नेमकी आपली मागणी काय राहणार? नाही, ते जी नेटचं टेंडर काढले. सारथीमध्ये सुद्धा त्यांनी पोरांना जागा काढत नाहीयेत, बार्टीमध्ये सुद्धा हे जागा काढत नाहीयेत. बरोबर. सारथी, बार्टी, महाज्योती यासारख्या ज्या विविध शिष्यवृत्ती आहेत त्यांना कुठेतरी सरकारकडनं पैसे कमी देऊन अहो, सरकारकडनं ह्यांना पैसे आहेत. आता 40 कोटीचं टेंडर महाज्योतीनं जी नेटचं कसं काढलं? मग हेच टेंडर तुम्ही युपीएससी वाटून द्या ना. तीन संस्थांमध्ये नाही, तुम्ही युपीएससी मध्ये वाटून द्या. एमपीएससी मधल्या जागा का कमी करताय? तिथल्या जागा काढा ना तुम्ही. बार्टीनं 1,050 विद्यार्थ्यांचं टेंडर त्यांनी काय केलं? 12 संस्थांना दिलं. त्यांनी 3500 विद्यार्थ्यांचं टेंडर काढलं, एकाच संस्थेला दिलं, राजस्थानच्या. मग महाज्योतीनं, मग महाराष्ट्रात एक सुद्धा जी नेट शिकवणारी लायकीची संस्था नाहीये का? हे टेंडर रद्द झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. बघा, अरे अधिकाऱ्यांना लाज वाटले पाहिजे. भिकार चोटल ना तुम्हाला. शिवी देऊ नका. मला हे म्हणायचं या संदर्भात सरकारकडनं कुणी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? मी महाज्योतीमध्ये निवेदन दिलं, त्यांनी मला सिरियस घेतलं नाही. त्याच्यामुळे मला पुण्यावरून नागपूरला हे आंदोलन करण्यासाठी यावं लागलं. माझी मागणी माझ्यासाठी नाही, माझी मागणी स्वतःसाठी नाहीये. माझी मागणी स्वतःसाठी नाहीये. मी विद्यार्थ्यांसाठी लढतोय आणि मी काय चुकीच्या पद्धतीने करत नाहीये. मी बॅनर लावलाय, फक्त पोस्टर. या पोस्टर नंतर तरी आपली सरकार दखल घेईल का? आणि न घेतल्यास पुढील आपलं पाऊल काय असणार आहे? नाही, पुढील आता पुण्यामध्ये मोठं आंदोलन करणार आहे मी. पुण्यामध्ये सगळ्या आता ह्या 2-3 दिवसात बैठक लावणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत मला. बार्टी, सारथी, महाज्योतीमध्ये. आता महाज्योतीमधले मला हा सगळा विषय माहित होता. सारथीचे सुद्धा फोन येत आहेत. यांनी 200-300 कोटी तुम्हाला फंड आहे, मग चुकीच्या पद्धतीने डिस्ट्रीब्युट केला जातोय, असं का? आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने. सर, माझी काय विनंती आहे, एकटा झालोय राव मी. बाकीचे विद्यार्थी काय होते त्यांच्यात, बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होतं काय का? कुठला मोर्चा हातून निघला ना? पुण्यात आहे महाज्योतीचं ऑफिस पाहिजे, तिथं तिकडे अभ्यास करणारे तिकडे पोरं जास्त. कुठली नाही मागली ना? मागणी मांडायला काय लागतं? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्री महोदयांनी परवा सांगितलं की विद्यावेतन रद्द नाही करणार, पण झालं. नका करू. तुमच्याकडे 40 कोटीचं टेंडर काढायला पैसे आहेत, तेच पैसे युपीएससी एमपीएससी पोलीस भरती ही आपली गावगाड्यातली काही एसटीच्या बसलेल्या पोरं येणार आहेत का त्या महाज्योतीमध्ये? तुमच्या नियोजनात सीएम ऑफिसला पाठवलं मी. आज तुमचं पण आता मी बिरो परवानी सर. आता आम्हाला काय आमची दखल कोण घेणार आहे? आमची दखल काल तुमचं निवेदन दिलेलं ना. मी पण आज सांगितलं, त्याच्यामुळे आम्हाला असं करावं लागतं. चुकीच्या पद्धतीने काय करणार? संविधान एक काल पण कसं काल आता करायला केलंच पाहिजे ना. नाही केलं करणार आहे. आमची मागणी नाही होणार तर रोजच करावं लागेल ना. अवी कॅन्डेच्या कातडीचे अधिकारी वेळ लागणार आहे. किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार आहे?
वेळ किती लागणार आहे सांगा ना, म्हणजे आता तुम्हाला विचारणं सांगितलंय त्यांना भेटलंय. हा? सगळं भेटलंय. नाही ना, गर्दीसाठी नाही. चला धन्यवाद. चलो हे पोचावं, हा आपला जीव होता. धन्यवाद. नागपूर विधान भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि एकमेव जे व्यक्ती होते ते हनुमंत धायगुडे आपल्या सर कुठून आलात, काय सांगाल? आज आपण या ठिकाणी आंदोलन केलं. पुण्यामधून आलो. विद्यार्थ्यांची मागणी होती, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विधान भवन मध्ये आपली मागणी मांडण्यासाठी मी पुण्यावरून आलेलो आहे. विद्यार्थ्यांची मागणी होती की महाज्योतीमध्ये जे जी नेटच्या तुम्ही 3,500 जागा काढले ते कमी करून युपीसीच्या एमपीएससीच्या ज्या बाकीच्या कोरच्या जागा करून ते तुमचे खिशे भरण्यासाठी जे टेंडर काढले ते कमी करा. जी नेटला आमचा विरोध नाही, पण तुम्ही 3,500 जागा ह्याच्या आधी नव्हत्या काढल्या. हा, तेच टेंडर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 1 कोटी खर्चामध्ये शिकवत होते. मग आता हे 40 कोटीचं टेंडर काढायची तुम्हाला काय गरज होती? इन हाऊस तुम्ही 1 कोटीमध्ये शिकवत होते ना. मग 39 कोटी गोरगरीब ओबीसी विद्यार्थ्यांची आहेत, त्यांना बाकीच्या कोर्समध्ये फायदा होईल ना. त्यांचा स्टायपंड कशाला बंद करताय? ही सगळ्या संस्थांची बोंब आहे. त्याच्यासाठी निदर्शन करण्यासाठी तिथं आपली दखल घ्यावी म्हणून मी आलो. एकंदरीत आज आंदोलनाला तुम्हाला परमिशन नव्हती तरी पण तुम्ही आंदोलन केलं. नाही, परमिशन न्याय हक्कासाठी परमिशन लागत नाही ना. आमची कोण दखल घेणार आहे? सर्वसामान्य पोरांना असं केल्याशिवाय होणार नाही हो. आम्हाला रस्त्यावर झोपावं लागेल, आम्हाला काट्या खाव्या लागतील, तेव्हा हे कुठेतरी आमची दखल घेतील. काय मागण्या आहेत आणि नेमकं नाही, मागण्या काय झाल्या पाहिजेत? सगळ्या विद्यार्थ्यांचं बाकी सारखी जागा निघल्या पाहिजेत. ती कोर्सेस करणारे गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या फायद्याचे निर्णय ह्या 3 संस्थांनी मिळून 4 संस्थांनी मिळून घेतले पाहिजे. एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य केल्या पाहिजेत. महाज्योती बार्टी सारथीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या जागा आहेत त्या निघाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती हनुमंत धायगुडे यांनी दिलेली आहे. त्यासाठीच आज आंदोलन हे विधान भवनाच्या बाहेर केल्याचं त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन आदेशसह कृष्णा कोलपटे, नागपूर.